शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 च्या अंमलबजावणीबाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थिती नोंदवण्याबाबत दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी प्रशासनाधिकारी यांचे आदेश। शासन निर्णय दिनांक 6/2/2023 मधील अट क्रमांक 6 व 12 आणि शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 मधील अट क्रमांक 5 व 11 अन्वये अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे। तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे। या अनुषंगाने कळवण्यात येते की शासन पत्र दिनांक 13/12/2024 मधील मुद्दा क्रमांक 3, 4 व 5 बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह या कार्यालयास तात्काळ सादर करण्यात यावी असा आदेश आशा उबाळे, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, प्राथमिक महानगरपालिका पुणे यांनी मुख्याध्यापक 20%, 40%, 60% टप्पा अनुदान प्राथमिक शाळांना कळवलेला आहे। बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्या अनुषंगाने आता पावले उचलले जात आहेत। अनुदान पात्र शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती डाटा विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे का, याबाबत अहवाल सादर करावा। शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित अपार ID कार्यान्वित करण्यात आले आहेत का, याबाबतही अहवाल सादर करावा। दरम्यान सर्व माहिती परिपूर्ण यादीसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संस्था मुख्याध्यापक यांची राहील अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।